आपण काय पाहणार आहोत, असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग ऑर्डर। असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, चढता क्रम, चढत चढत जाणे, म्हणजे लहान संख्या मोठी संख्या मोठी संख्या पुन्हा मोठी संख्या अशी चढत चढत जाणे म्हणजे चढता क्रम, है की नाही। आणि उतरता क्रम कसा असतो, उतरता क्रम म्हणजे संख्या मोठी पुन्हा लहान पुन्हा लहान पुन्हा लहान अशी म्हणजे उतरता क्रम। आता बघा नंबर्स, आपल्याला काही नंबर्स दिले आहेत आणि असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर लिहायची। असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने, आता चढत्या क्रमाने म्हणजे पहिल्यांदा 8 7 15, मग ह्याच्यामध्ये सर्वात लहान कोणती आहे, 8 आहे का 7 आहे का 15 आहे, 7। पुन्हा 7 झाली, आता उरलेल्या दोन पैकी लहान कोणती आहे, 8। आता उरलेली संख्या 15 ही झाली असेंडिंग ऑर्डर। आता ह्याची डिसेंडिंग ऑर्डर कशी, ह्याच्या उलट उतरता क्रम कसा, सगळ्यात मोठी संख्या 15, त्याच्यानंतर कोणती, त्याच्यानंतर 7। आलं लक्षात सगळ्यांच्या। आता बघा इथं आहे 18 17 आणि 75, तर ह्याच्यामध्ये लहान कोणती आहे, 17, करेक्ट। मग 17 संख्या ही घेतली, पुन्हा हे झाकली, ऐका हे झाकायची, उरलेल्या कोणत्या संख्या आहेत, 18 आणि 75, मग ह्या दोन्ही पैकी लहान कोणती आहे, 18, घेतली 18 आणि उरलेली कोणती आहे, 75। आपण एकदा चेक करून बघायचं पुन्हा, बरोबर आहे का, 17 लहान त्यापेक्षा मोठी 18 बरोबर आहे, त्यापेक्षा मोठी 75 बरोबर आहे की नाही। आपण एकदा खात्री करून पाहायची आहे। पुन्हा आता डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम, डिसेंडिंग ऑर्डर कसा येणार आहे, 75 ही ह्याच्या उलट असं जायचं, 75 18 आणि 17, लक्षात येते। पुढं आता बघा इथं काय आहे, 270 211 250, 200 तर सगळीकडेच आहे का नाही, हे 200 सगळीकडेच, इकडं 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 200 तर सगळीकडेच आहे। मग आता उरलं काय, 17 11 15, मग ह्यामध्ये लहान कोणतं आहे, 11, मग 211 आता 211 गोल करून टाकला। आता उरली कोणती, 217 आणि 250, दोन्ही पैकी लहान कोणती आहे, 250, आणि आता उरलेली संख्या कोणती, 207। असेंडिंग ऑर्डर झाला। आता डिसेंडिंग ऑर्डर उतरता क्रम ह्याच्यात उलट हेच लिहायचं, असं लिहायचं सरळ, 217 215 211। ज्या वेळेस तुम्हाला असेंडिंग ऑर्डर काढायला आली की आपोआप डिसेंडिंग ऑर्डर सुद्धा येते, ह्याच्या उलटच येते, है की नाही। आता इथं काय आहे, 500, आता 4 संख्येत बघा, 500 400 100 600, यात सगळ्यात लहान कोणता आहे, मग 100, हे 100 लिहून टाकलं, हे 100 ला आपण तिरकी रेष मारू। आता उरल्या किती संख्या, किती उरल्या संख्या, 3, है की नाही। 3 पैकी कोणती लहान आहे, 400, म्हणजे ही 400। आता कोणती लहान आहे, 500 लहान आहे का 600 लहान आहे, 500 आणि उरलेली संख्या 600। आणि डिसेंडिंग ऑर्डर कशी येणार आहे, 600
लक्षात? आता बघा, आता इथं काय 519 419 619 19 ला सोडून द्या, 19 सगळीकडेच आहे. 19 19 19 झालं. आता काय आहे, कोणती लहान आहे? 500 400 का 600? 400. मग 490 ही संख्या संपली. आता उरल्या दोन, 500 का 600? लहान कोणते आहे? 590. मी विचारल्यावर उत्तर द्यायचं, मध्ये मध्ये बोलायचं नाही. हा, आता उरली संख्या कोणती? 690. आता डिसेंडिंग ऑर्डर कशी येणार? 690 590. ओके, क्वामा द्यायला विसरायचं नाही. क्वामा द्यायचा, प्रत्येकामध्ये एक एक बोटाचं अंतर ठेवायचं, नाहीतर तुम्ही चिटकून 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 लिहिला की समजणार नाही, है की नाही? म्हणून चिटकून चिटकून लिहायचं नाही, अंतर ठेवायचं, एक बोटाचं अंतर ठेवायचं आहे. आता बघा, 785 757 8 आणि 81. आता ह्याच्याकडे बघितल्या आपल्याला कळतं कोणती लहान संख्या आहे. कसं काय कळलं आपल्याला? कारण एकच अंकी संख्या आहे की नाही, ती एकच अंकी संख्या आहे म्हणून ही लहान आहे. आता ही कटली, उरली कोणती? 785 757 81. ह्याच्यापैकी कोणती लहान संख्या आहे? 81. आता उरलेल्या दोन संख्या, आता 785 मोठी आहे का 757 मोठी आहे? 85 मोठी आहे. आपल्याला लहान संख्या घ्यायची, 757 आणि उरलेली संख्या 785. लक्षात आलं? आता डिसेंडिंग ऑर्डर ह्याच्या उलट होणार आहे. 785 757 81 आणि 8. समजलं सगळ्यांना? ओके, चला.